भाजी आणायला गेल्यावर, वडापाव खायला गेल्यावर, अगदी मॉलमध्ये शॉपिंग करताना ते मंदिरात दान करताना सुद्धा अनेक जण यूपीआयचा वापर सर्रास करतात। तुम्हीही त्यातलेच एक असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाचा असा हा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCL ने काही दिवसांपूर्वी आपल्या नियमांमध्ये एक मोठा बदल केलाय आणि त्याचा थेट प्रभाव हा यूपीआय युजर्सवरती होणार आहे। 1 फेब्रुवारी 2025 पासून लागू करण्यात आलेल्या या बदलानुसार आतापर्यंत आपण जर आपल्या यूपीआय आयडी मध्ये आवश्यक असणारे संबंधित बदल केले नसतील तर यापुढे आपल्याला पेमेंट करताना यूपीआय आयडी ट्रान्झॅक्शन फेल दाखवलं जाईल। जर वारंवार आपलं सुद्धा पेमेंट फेल होत असेल तर नेमकं आपलं कुठे चुकतंय हे आम्ही आपल्याला या व्हिडिओतून सांगणार आहोत। इतकंच नाही तर तुमची ही चूक सुधारायची कशी त्याचीही माहिती घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी सिद्धी, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। तर झालं असं की गेल्या 9 जानेवारीला NPCL ने एक सर्क्युलर जारी केलं होतं। त्यांनी आखलेल्या नव्या सर्व नियमांची माहिती देण्यात आली होती आणि त्यातलाच एक महत्त्वाचा नियम हा आपल्या यूपीआय आयडीशी संबंधित आहे। आपल्या यूपीआय आयडी मध्ये यापुढे केवळ अल्टान्यूमरिक फॉर्मच वापरण्यात येणार आहे, म्हणजेच आपल्या आयडी मध्ये केवळ अंक आणि अक्षर यांचाच समावेश असू शकतो। आपल्याला स्क्रीनवर दिसणारी कुठलीही स्पेशल कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये आपल्याला समाविष्ट करता येणार नाहीत। आणि समजा जर आता आपल्या यूपीआय आयडी मध्ये अगोदरच एखादा स्पेशल कॅरेक्टर असेल तर तुम्हाला लवकरात लवकर तो यूपीआय आयडी चेंज करावा लागेल, अन्यथा आपण केलेले सर्व पेमेंट्स हे फेल होऊ शकतात आणि अर्थातच त्याचा फटका सुद्धा आपल्यालाच बसू शकतो। आता हा यूपीआय आयडी चेंज कसा करायचा? काही कंपन्या तसंच काही ऑनलाईन पेमेंट प्लॅटफॉर्म यांनी आतापर्यंत स्वतःहूनच आपल्या युजर्ससाठी हे आयडी बनवलेले आहेत। हा नवीन नियम लागू झाल्यापासून हे आयडी अपडेट सुद्धा त्या कंपन्यांकडून थेट करण्यात आलेले आहेत। मात्र समजा आतापर्यंत आपण आपला आयडी कस्टम करून म्हणजे स्वतः सानुकूलित करून बनवला असेल तर आपल्याला त्यामध्ये एडिटचा ऑप्शन सुद्धा अवेलेबल आहे। आपण आपल्या यूपीआय पेमेंट प्लॅटफॉर्म वरती जाऊन तिथे एडिट करू शकता आणि मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आपल्याला सगळे स्पेशल कॅरेक्टर्स त्यातून काढून टाकायचे। अगदी उदाहरण देऊन पाहूया। समजा आपला नंबर असेल 1 ते 0, 1 2 3 4 5 6 7 8 9 0 हा आपला नंबर असेल आणि आपली बँक असेल HDFC। तर आतापर्यंत आपला यूपीआय आयडी हा आपला संपूर्ण नंबर, त्यानंतर @ आणि ओके HDFC असा असायचा। मात्र इथून पुढे अशा प्रकारचा यूपीआय आयडी ठेवणं हे अलाउडच नाही। त्याच्यामुळे आपल्याला आता 1 2 3 4 5 6 7 8 9 0 ओके HDFC बँक अशा पद्धतीचा यूपीआय आयडी ठेवता येणार आहे। हीच गोष्ट आपल्या नावाच्या बाबतीत सुद्धा लागू होते। समजा तुमचं नाव असेल रोहित शर्मा, तर रोहित @शर्मा@UPI असा जर आपण आयडी बनवला असेल तर मी मगाशीच म्हटलं त्याप्रमाणे याला परवानगी नाही। हा आयडी वापरून केलेले सर्व पेमेंट्स फेल होऊ शकतात। त्याच्यामुळे आपल्याला आयडी बनवताना रोहित शर्मा UPI असा आयडी बनवावा लागणार आहे। त्यामुळे आत्ताच आपल्या ऑनलाईन पेमेंटच्या प्लॅटफॉर्म वरती जाऊन आपला आयडी नेमका आहे तरी काय हे नीट चेक करा। त्यामध्ये जर अशा पद्धतीचं कुठलंही स्पेशल कॅरेक्टर असेल तर आत्ताच एडिट ऑप्शन मध्ये जाऊन हा आयडी एडिट करा आणि NPCLच्या नियमांमध्ये बसेल असा आयडी आपल्यासाठी तयार करा। आपल्याला ही माहिती आवडली असेल अशी आम्ही अपेक्षा करतो। या माहितीचा जर आपल्याला फायदा झाला असेल किंवा आपण काही सुचवू इच्छित असाल तर कमेंटमध्ये नक्की आपली प्रतिक्रिया नोंदवा। असेच नवनवीन अपडेट्स थोडक्यात आणि सोप्या शब्दात समजून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।